अरे माझी पेनड्राईव्ह कोणाला दिसली का? आज प्रेझेंटेशन आहे आमचं सगळ्यांसमोर. ही आमची नेहाताई. हिला तिची कोणतीच वस्तू कधीच सापडत नसते, पण बडबड करण्याची प्रचंड हौस असल्यामुळे शाळेत वक्तृत्व स्पर्धा असो किंवा प्रेझेंटेशन, जबाबदारी नेहमी हिच्यावरच येऊन पडते. अगं नेहा, हे पेपर्स जिच्यात ठेवले होते ती फाईल कुठे दिसत नाहीये गो. राजू काल कार्डबोर्ड तर शोधत होता. अरे देवा. माझे सायन्स प्रोजेक्ट. हा राजू. नेहाताईला तिच्या वस्तू न सापडण्याचे मुख्य कारण. अरे यात सर्किट आणि बॅटरी टाकलं की तुझं वर्किंग मॉडेल होईल. आणि ते मी करून देते. अगं राहू दे गाई, आता शाळेची वेळ झालीये. आणि या आहेत डॉक्टर सहस्त्रबुद्धे. सार्वजनिक ओळख म्हणजे नेहा आणि राजूची आई, आणि खरे ओळख म्हणजे रोबोटिक्स आणि डेटा सायन्स मधल्या एक टॉप सायंटिस्ट. पण हे टॉप सिक्रेट आहे बरं का. अरे माझं वॅलेट कुठं आहे आणि रुमाल पण सापडत नाहीये. डबा झालाय का नाही अजून. हे आमचे बाबा. जगातल्या सगळ्या बाबांप्रमाणेच आमच्या बाबांनाही त्यांचा पेरूचा पापा कधीच सापडत नाही. ए राजू, माझी पेनड्राईव्ह कुठे ठेवलीस तू? मला काय माहित, काहीही हरवलं की मीच दिसतो तुला. अरे माझा फोन सापडत नाहीये आणि पाकिट. नारायण. आलो. आणि हा आपला नारायण AI उर्फ नारायण AI. होय, बरोबरच ऐकलत. नारायण हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड ह्युमनॉइड रोबोट आहे बरं का. आई म्हणजेच डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांचा सर्वात यशस्वी प्रयोग. राजू आणि नेहाचा दादा घरात लागेल ती मदत करतो आणि जगाची जितकी माहिती मिळवता येईल तितकी आत्मसात करत राहतो. AGC कल्चरल कमिटी प्रस्तुत नारायण AI. हॅलो ताई, कुठे निघालीस? शॉपिंगला. हो, ऑलवेज सच अ जेंटलमॅन. आज काय प्लॅन तुमचा? मॅथमॅटिक्स, परवा परीक्षा आहे ना. मॅथ्स बरोबर जरा मॅनर्स पण शिक निनादकडून. नाही ना शिकवली. तर x ची व्हॅल्यू आहे 1543.0000. हे कसे काय घडवून आणलेस रे तू? अख्ख्या इक्वेशनची व्हॅल्यू जर 45 असेल तर एक्स असा कसा? मला काय ठाऊक, x बदलतच राहतो सारखा. अरे हे बघ, मी समजवतो तुला. बघ, कळलं? अजिबात नाही. अरे हे बघ ना, मी सोडून दाखवतो तुला. हे बघ. तर म्हणजे x इज इक्वल टू 0.00684. हा, हे काय झालं? अरे तू क्लासचा मॅथ्स जीनियस ना, म्हणून तुला इथे बोलवलंय. बरं जाऊ दे, माझ्याकडे एक शॉर्ट सोल्युशन आहे. नारायण दादा. आलो. थँक्स. नारायण दादा, आम्हाला सांग की 3 into 2x plus 7 minus 6 is equals to 45. तर x ची व्हॅल्यू काय? जर 3 multiplied by 2x plus 7 minus 6 is equal to 45 असेल तर 3 multiplied by 2x plus 7 is equal to 45 plus 6 is equal to 15. म्हणजे 2x plus 7
इज इक्वल टू 51/3 इज इक्वल टू 17. म्हणजे 2x इज इक्वल टू 17 - 7 इज इक्वल टू 10. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे 5. जर आता 2x + 4 इज इक्वल टू 28 असेल तर 2x इज इक्वल टू 28 - 4. 2x इज इक्वल टू 24. x इज इक्वल टू 24/2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे 12. वा, काय गुणी बाळ आहे हा. अरे असू दे निनाद. हे घ्या. थँक्यू. हा मग काय चाललंय? मॅथ्स Maths एक्झाम exam मंडेला. अरे पण सगळी गणित तर हा नारायण सोडवतोय असं दिसतंय. मी येतो आता काका. पुढच्या आठवड्यात शुक्रवारी 24 ऑक्टोबर रोजी नेहाताईचा बर्थडे आहे. लक्षात आहे ना? अरे हो की राजू. मग काय गिफ्ट द्यायचंय ताईला? काही आयडिया? काय हवंय काय तिला? नेहाताईच्या सध्याच्या टॉप सर्चेस 1 iPhone 17 Pro, 2 गोल्डन रिट्रीवर पपीज, बाबा आणि आणा पण एक कुत्र्याचे पिल्लू. छे अजिबात नाही. त्यापेक्षा तिच्याशी जरा नीट वाग. तो निनाद बघ कसा जंटलमन आहे. त्रास नको दिवस तिला. हा, तसं ताईसोबत एक दिवस जेंटलमॅन सारखं वागणे जमवू तर शकतो मी, पण जरा माझी पॉकेट मनी वाढवली तर आयफोन आणि कुत्र्यापेक्षा तर ते स्वस्तच पडेल. बघू. एनिवे नारायण चल जरा. मला आत्ताच्या आत्ता एक अनालिसिस रिपोर्ट बनवून पाठवायचा आहे. ॲज सून ॲज पॉसिबल. चल जरा. ठरलं तर मग ताईच्या बर्थडे साठी अब राजू बनेगा जेंटलमॅन. receive data, uploading files, analyzing. काय आहे ना, असं वाटायचं एआयच्या वापरानं कामं किती सोपी होतात. मदत व्हायची बोरिंग कामात. आता तर बॉसच म्हणतो म्हणे नुसती मदतच नाही तर एआयचाच वापर करा. हळूहळू सगळ्या कामांमध्ये एआयचाच वापर करा असं फरमानच निघालंय कंपनीचं. आता तुम्ही मला सांगा, माझा 4-6 वर्षांचा प्रशिक्षणाचा अनुभव, त्यावर 18-20 वर्षांचा वर्क एक्सपिरियन्स, याला तोड आहे? बरं एआयनं जे लिहून दिलं ते नुसतं कॉपी पेस्ट. त्यानं जे लिहून दिलंय ते बरोबरच असेल असंही नाही. एकदा वाचून तरी पहा. त्याला नसतो अंदाज. एका बॉसला त्याच्या स्वभावानुसार एखादा मुद्दा कसा पटवून द्यायचा आणि दुसऱ्या मॅनेजरला दुसरी पद्धत.
आपल्या कंपनीचं व्हिजन मिशन हे सर्व काही आपणच लक्षात ठेवायचं आणि पुढे झेप घेत राहायचं. ही सर्व जबाबदारी आपल्यावरच. बरं, एआयचा जर सतत वापर होत राहिला तर कामात रस उरेल का हो? पाट्या टाकणं म्हणजे काय याची आता जाणीव होऊ लागली. आमच्या ऑफिसमध्ये आमची 10 जणांची टीम होती. आता 3घेच उरलो. मागच्या आठवड्यातच माझ्या 2 जवळच्या मित्रांना HR ने मंथली मीटिंगसाठी म्हणून काय बोलवलं आणि सरळ घरी पाठवून दिलं. 15 मिनिटाचा तो नोटीस पिरियड. 15 मिनिटाचा. जर एआयच सगळी कामं करणार असेल तर मग माझी गरज आहे कंपनीला? एआयचं सावट आहे सर्वांवर. नीट इन्स्ट्रक्शन दिल्या तर हा काम करेल एक परी. पण मग दुपारचा चहा कुणाबरोबर घ्यायचा? मनसोक्त गप्पा कुणाशी मारायच्या? मनातील गुंता कुणापुढे मांडायचा? आपले दुःख आनंद कुणाशी? ॲनालिसिस रिपोर्ट रेडी आहे. ड्राईव्हवर अपलोड केला आहे. ईमेल पण करू का? मग काय राजू आता जेंटलमॅन बनणार का? हो, त्याच्यासाठीच तर तुला बोलवलं इथे. जेंटलमॅन बनायचे म्हणजे नक्की काय करायचे? निनाद, तुला सगळे नेहमी जेंटलमॅन जेंटलमॅन असं म्हणत असतात. तुला कसं जमतं रे? काय करतोस तू एक्झॅक्टली? काय म्हणजे मी काहीच वेगळं करत नाही. जसे नेहमी वागतो तसेच. सगळ्यांना रिस्पेक्ट आणि प्रोटेक्ट करणे. प्रोटेक्ट? मलाच ते बसून प्रोटेक्शन लागते रोज. तिचे तू चॉकलेट खाऊन बघ एकदा. कशी मॉन्जलिका होते ती. अरे पण तू का खातोस तिचे चॉकलेट? रिस्पेक्टेड बाउंड्रीज ना. राहू दे, आपण ना नारायण दादाला विचारू. नारायण दादा. आलो. दादा, आम्हाला सांग ना, जेंटलमॅन बनणे म्हणजे नक्की काय करायचे? जेंटलमॅन असणे म्हणजे इतरांप्रती, विशेषतः महिला, मुले आणि वृद्धांप्रती सभ्यता, प्रामाणिकपणा आणि चांगल्या शिष्टाचाराची वचनबद्धता आणि सादरीकरणाची प्रतिष्ठित पद्धत दाखवण्याबरोबरच सभ्यता, दयाळूपणा आणि आदराचे गुण प्रदर्शित करणे. आता काय बडबडला हा? चक्क काहीच समजलं नाही. त्यापेक्षा ना आपण फिमेल पर्स्पेक्टिव्ह घेऊ. ग्रेट आयडिया. नारायण दादा, आम्हाला मुलींचा पर्स्पेक्टिव्ह हवाय रे. ओके. हॅलो बॉयज, काय चालू आहे? दादा, नारायणीताई, आम्हाला जेंटलमॅन बनायचे आहे, तर नेमके काय करायचे? निहाताईला क्लिअरली दिसायला पाहिजे की मी तिच्या बर्थडे साठी जेंटलमॅन झालोय ते. त्याच्यासाठी तुम्ही नेहमीचे एटिकेट्स फॉलो करू शकता. 88? हा तर 87 नंतर येणारा नंबर ना. 88 नाही रे, एटिकेट. तुम्ही नेहाताईला नेहमी थँक्यू, सॉरी, प्लीज असं म्हणू शकता. तिच्या हातात सामान अथवा बॅगा असतील तर त्या तुम्ही उचलू शकता. तिला लेडीज फर्स्ट म्हणून दार उघडून पुढे पाठवू शकता. हॅलो
नारायणी तू आज खूप क्यूट दिसतेस. थँक्यू. ओ सो स्वीट. प्लीज. ओ सच अ जेंटलमॅन. जरा उखडत नाहीये का? मला पण उकडतंय. हे घे वारा. जरा तहान लागलीये, पाणी मिळेल का? सो स्वीट. मला पण तहान लागलीये. हे घे पाणी. डबल. उप्स. जरा अजून पाणी दे ना. त्यांच्यासाठी असतं ते. ओ नो. गॉड यू सो इरिटेटिंग यार. थँक्यू. गो टू हेल. लेडीज फर्स्ट. ओ नो. लुक इन माय मॅनिक्युअर. सी नाईस ना. बाय द वे त्या पिशवीत काय आणलंस? नेहासाठी बर्थडे गिफ्ट आहे. राजू, याला प्लग बटन काहीच नाहीये. नक्की झालंय का याला? नेहाताई ओरडली त्याला. का? तिचं क्लासेसमोर प्रेझेंटेशन होतं बरं का. तर तिच्या नोट सोबत नारायण दादांनी तिची फाईल पण अपलोड करून टाकली, तेही पूर्ण क्लास समोर. अरे पण प्रायव्हेट इन्फॉर्मेशन होती ती. तेच तर ती त्याला शिकवत होती. जी इन्फॉर्मेशन पब्लिक, जी इन्फॉर्मेशन प्रायव्हेट, तेव्हाच मोडला. अरे पण तिची डायरी नारायणच्या हाती कशी लागली? खरं तर तिची डायरी तिच्या नोट्सच्या पसाऱ्यात मी झाडून सरकवली होती, पण मी काय वाचली नाही. हा, तिची प्रायव्हेट इन्फॉर्मेशन. तिला जर कळले ना तर ती मला पण मोडेल. ह्याला जर आपण रिमोट आपटतात तसा आपटला तर. अहो बाबा थांबा. जर नारायण दादा मोडलं ना तर गाठ 80 आहे बरं का. हो रे बाबा, पण तिचे सगळे टॉप सिक्रेट असते बघ. याची एखादी प्रोसेसिंग फाईल ठेवली असती तर बरं झालं असतं ना. कशाची प्रोसेसिंग फाईल? कुठलं मॅन्युअल? अरे रे, काय झालं याला? मी नाही ताई. गॅजेट असते, मोडायचंच. अहो मोडलेले आपल्याला दुरुस्त करता येते ना. माणसांना दुरुस्त करणे तेवढे सोपे नसते. पण म्हणून काय माणसांना रिप्लेस करणार? हा अहो रिप्लेस असं नाही. माणसांना जे काम कठीण जाते ते हे सहजरित्या करू शकतात. फॅक्टरीमध्ये न दमता प्रोडक्शनचं काम करू शकतात. थकवा नाही, कंटाळा नाही, नैराश्यही नाही. प्रोडक्टिव्हिटी किती वाढेल? अनलिमिटेड प्रोडक्शन. बाजारात वस्तूंचे भाव उतरतील. अरे पण त्यांच्या हातात जर नोकऱ्याच राहिल्या नाहीत तर ते स्वस्त वस्तू तरी कशा खरेदी करणार? खाणकाम, मोठी मोठी बांधकामे, अग्निशमन अशा धोकादायक कामात माणसांचा जीव जाणार नाही. आता बघा स्पेस स्टेशनमध्ये किंवा मंगळावर जिथे ऑक्सिजनची सोय करावी लागते अशा सगळ्या ठिकाणी AI किंवा रोबोट असेल तर किती सोयीचे होईल काम. अहो मंगळावरच्या सोयी सोडा, आधी पृथ्वीवरती काय हाल होतील याचा विचार करा. मानवजातीच्या अडचणी, येणारे प्रश्न सोडवायला खरं तर AIची निर्मिती झाली आहे. मानवाने तो आता फक्त त्याचसाठी वापरावा एवढीच काय ती अपेक्षा. म्हणजे प्रॉफिटच्या मागे धावणाऱ्यांचा हा सारा खेळ. प्रायव्हेट इन्फॉर्मेशन. नेहाताईचे चॉकलेट्स आईने मध्यरात्री खाल्ले. प्रायव्हेट. बुधवारी बाबा जोशी काकांकडे ओव्हरटाईमच्या नावाखाली
पत्ते खेळत बसले होते. प्रायव्हेट. हां, हिट द म्युझिक नारायण दादा. Boom, boom, robo-da, robo-da, robo-da. Zoom, zoom, robo-da, robo-da, robo-da. Boom, boom, robo-da, robo-da, robo-da. Zoom, zoom, robo-da. यार माझी रील बिघडवलीस तू. तू त्या रील मध्ये आहेस म्हटल्यावर ती रील ऑलरेडी बिघडलीस ना. झालं यांचं सुरू. तू नेहमी मला नडत असतोस. तुला आठवत आहे का, सप्टेंबर 26ला 12 वाजता माझं प्रेझेंटेशन होतं आणि मला माहीत आहे की तूच बिघडवलेलं असते. आणि त्याच्या आधी 22 फेब्रुवारी तेव्हा तू माझं नवीन टी शर्ट घेऊन सांडलेला चहा पुसलेलास. तू पण मला त्रास देतेस बरं का. मी अशी काय डेट्स नाही लक्षात ठेवत. नारायण दादा तू सांग बरं तिला. ए नॉट फेअर. Eyes, I see more in Vela Yorobo. Eyes, you turn in Lila Yorobo. Albert Einstein in Mula Yorobo. Hey Robo, Yorobo, hey in Banan Baka. बंदर क्या जाने शेरनी का स्वॅग. करेक्शन. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद अशी म्हण आहे ती. नेहा म्हणतीये की राजू जो एक बंदर अथवा माकड आहे त्याला तिची एका वाघिणीची अथवा एका शेरणीची स्टाईल कळणार नाही. जर आपण राजूला एक माकड किंवा बंदर समजत आहे तर त्या लॉजिकने नेहा त्याची सख्खी बहीण असल्याने ती शेरणी अथवा वाघीण नसून एक बंदरिया किंवा माकडीनच आहे. अरे असं कोण भांडतं. तू हो रे बाजूला. माकडाची बहीण माकडी. राजू आपल्याला मान्य असो अथवा नसो, AI आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तटस्थ विचार करणे आणि मुद्देसूद आर्ग्युमेंट मांडता आली तरी पोटातून चिडायला, पोट धरून एकत्र हसायला, प्रेम करायला, क्षमा करायला, खोड्या करायला, स्वप्न पाहायला माणूसच लागतो. AI अत्यंत सोयीचा आहे, पण आपल्या जीवनात, समाजात आणि जगात त्याची काय जागा असावी ते आपण ठरवूया.